भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं। पुत्र अभिजित मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अधिकच ढासळली होती। फुफ्फुसामधील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितले होते। प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी 10 ऑगस्टला पॉझिटिव्ह आली होती। लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे। मेंदूतील रक्तगाठ काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती। भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विदर्भ न्यूज परिवारातर्फे आदराची श्रद्धांजली।